आज मी रोटी मेकर काढलं आहे. माझ्याकडे जुनं होतं रोटी मेकर, पण बरेच वर्ष झाली मी वापरत नव्हते, कारण त्यातल्या पोळ्या ना आम्हाला बिलकुल आवडत नव्हत्या. कारण पोळ्या ना अशा कडक कडक व्हायच्या आणि जास्त असं ते वरून प्रेस केलं ना त्या अशा फाटल्या जायच्या. म्हणजे आपल्या कशा तव्यावरच्या मऊसूत होतात ना, तशा त्या होत नव्हत्या. त्यामुळे आम्हाला आवडत नव्हतं. तर आज मी बघते की रोटी मेकर आज मला असंच काहीतरी साफसफाई करताना मला दिसलं. म्हटलं हे बघा, आता मी हे आपलं जसं आपण पुरणासाठी हे करून त्याच्यात सारण भरून घेतो तसं हे सारण मी ह्याच्यात भरून घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे सारण म्हणजे ह्याच्यामध्ये मी कोबी किसून घेतला आहे. कोबी किसून घेतल्यात, कसुरी मेथी टाकली आहे, धणे जिऱ्याची पावडर टाकली आहे, आलं लसूण मी किसून टाकते. हे बघा, आता आपला हा पराठा झालेला आहे. हे बघा, म्हणजे खूप वाईट होतो असाही नाही. त्याच्यावर मी तुम्ही बटर लावा, मी तूप लावते आणि चाट मसाला, चीज तुम्हाला काय पाहिजे असेल ते त्याच्यावर घालून तुम्ही खाऊ शकता. मी तूप लावून हे थोडंसं पुरण भरून त्याची पोळी करून बघते कशी होती ती. कारण पुरणपोळी मी कधी केली नाही आहे ह्याच्यामध्ये. अर्थात आपण तव्यावर केलेल्या पुरणपोळ्या खूपच छान होतात, सॉफ्ट आणि चांगल्या होतात. ह्याच्यातली पुरणपोळी कशी होते ते आता मी बघते करून, पहिल्यांदाच करणार आहे. मी कधी पुरणपोळी ह्याच्यामध्ये केली नाही आहे, कारण शेवटी तव्यावरची गरम गरम तूप घालून केलेली पोळी छान लागते. आता हे तसं तापलेलंच आहे, तर ह्याच्यावर पुरणपोळी तरी गोल आणि छान झालेली आहे. ह्याच्या हे बघा, पुरणपोळी छान झालेली आहे. आता मी ह्याच्यावर तूप घालते. हे निर्लेपचं असल्यामुळे चिकटत नाही ह्याच्यावर. मला असं वाटतं ह्याच्यावर डोसे, आता उत्तप्पे मी केले होते ते छान झाले होते, तर कमी तेलात पण छान होतं. आता ही पुरणपोळी थोडंसं तूप लावते ह्याला. म्हणजे तुम्ही जास्त वेळ ठेवलं किंवा जास्त भाजलं ना तर ते कडक होतं, आणि जर असंच तुम्ही हे केलं तर छान होतं. बघा, आता ही खरपूस छान अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे.